महाराष्ट्रात पण शिवसेना म्हणजे तुम्हाला जे काही अपेक्षित होतं ते सध्या एक्झिट पोलच्या दृष्टीने दिसत नाहीये. महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल, महाविकास आघाडी असेल, हे निश्चित मोठं यश मिळवणार आहे. कारण जे लोक शिवसेनाच नाही नकली शिवसेना म्हणत होते आणि या सगळ्या सर्वेच्या आधारावर जे दिसतंय, मी म्हणाले दिसतं याच्यापेक्षा सुद्धा पुढे निश्चित आम्ही जाऊ. कारण पुन्हा एकदा सांगेल की जनमत ज्या पद्धतीनं उद्धवजींच्या नेतृत्वामागे या महाराष्ट्रातलं उभं आहे, वाटतं हे फक्त शिवसेनेपुरतंच यश मर्यादित राहणार नाही, तर महाविकास आघाडी, काँग्रेस, पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा यश मिळून देईल अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात आहे. सर्वेच सांगतात की 50%च्या वर जागा महाविकास आघाडी मिळणार. ज्या सर्वेवर आमचा विश्वास नाही आणि असं जनरली 30-32 जागेच्या वर पुढे महाविकास आघाडी जाईल अशा प्रकारची स्थिती ओव्हरऑल रिव्ह्यू जो येतो वेगवेगळ्या पद्धतीनं, शासकीय अशासकीय वेगवेगळ्या एजन्सी संस्था, कारण याच्यातल्या बऱ्याच ज्या सर्वे करणाऱ्या कंपन्या ह्या भाजपच्या बटीक आहे मोठ्या प्रमाणावर. मला असं वाटतं की हे 6 वाजता कधी दाखवतो एवढी घाई सगळ्यांना झालेली होती. 6 वाजता इलेक्शन संपल्या यांच्याकडे सर्वे येतात, एवढं जनमताचं यांना कळतं. एखादा रिपोर्टर जर एवढा जनमत जर समजून घेत असेल तर मला वाटतं रिपोर्टरला विचारून सगळ्या निवडणुकीचे निकाल लावलेले बरे. पण एक गोष्ट सर्वात पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी की गेल्या वेळेस युतीला म्हणजे भाजपला आणि तुमच्या युतीला ज्या जागा 42-44 होत्या यावेळेस बऱ्यापैकी कमी झालेल्या आहे. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी मुसंडी मारताय. मारणारच आहे ना, मारणारच आहे. भारतीय जनता पार्टी 100% महाराष्ट्रात पण कमी होणार आणि देशात पण कमी होणार आहे. 100% कमी होणार आहे. जे भारतीय जनता पार्टी 400 पार म्हणत होतं, कुठे 400 कुठेतरी आहे का? एखाद्या तरी एजन्सीचा सर्वे का 400 पार? जर तो नसेल, हाही नसेल, याच्याही खाली जाऊ शकेल भारतीय जनता पार्टी. महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये शॉकिंग आकडे दाखवलेले आहेत. कर्नाटकात मागच्या लोकसभेच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं आणि आता यावेळेस काँग्रेसचं राज्य आलेलं मेजॉरिटीनं आलेलं आहे. आणि काँग्रेस ज्या पद्धतीनं एक दिलेले आश्वासनं या कर्नाटकात पूर्ण करते ते जर बघितलं तर निश्चित या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूला जनमत आहे. आणि हे जनमत असतानाच रेवन्नासारख्या केसेस ज्या कर्नाटकामध्ये झालेले आहेत तो जर बघितला तर भारतीय जनता पार्टी फक्त भाषणातच सगळ्या गोष्टी करते, स्त्रियांचा सन्मान, याचा सन्मान, आणि मग 3-3 हजार स्त्रियांच्या याच्यातले पेनड्राईव्ह जर बाहेर येत असेल तर भारतीय जनता पार्टीनं काय केलं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.